देशपिता क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित अजीज अनीस शेख उर्फ बादल भैया यांच्या वतीने अन्नदान कार्यक्रम परभणी शहरातील विकासनगर येथील अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाजवळ क्रांतीवीर लहुजी साळवे यांची जयंती साजरी करण्यात आली। त्यानिमित्ताने बादल भैया मित्रमंडळाचे अध्यक्ष जनसेवक अजीज अनीस शेख बादल भैया यांच्या वतीने अन्नदान ठेवण्यात आले होते। यावेळी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांना नगरवासियांच्या वतीने व बादल भैया यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आले व तसेच सर्व विकास नगरवासी यांच्या वतीने बादल भैया यांचे भव्य सत्कार करण्यात आला। हा सत्कार बादल भैया यांच्या कार्याचा असल्याचे यावेळी सांगण्यात आले। प्रभागात उत्तमरित्या कार्य करत आहेत। या कार्यक्रमाचे आयोजन विकास वावळे, ईश्वर नितनवरे, गणेश चव्हाण व त्यांचे शिष्टमंडळ यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाला सुशीलाबाई साळवे, मीराबाई हनवते, श्यामराव सरोदे, विजय वाकडे, दीपक लांडगे, प्रकाश उबाळे, बबन वावळे, रवी पवार, बंडू कांबळे, करण लांडगे, अनिल लांडगे समवेत नगरातील बहुतांश नागरिक उपस्थित होते। महिला मंडळ व मुले वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त विकासनगर येथील बादल भैया आमचे नवीन उमेदवार उभा टाकणारे त्यांनी अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि अन्नदान आमचं चांगलं व्यवस्थित झालेलं आहे। क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवेंचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की। 14 नोव्हेंबर रोजी मला आज विकासनगर मधील क्रांतीवीर लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त बोलविण्यात आलं होतं। जयंती साजरा ही माझ्या हस्ते करण्यात आली। त्याचबरोबर अन्नदानाचा कार्यक्रम ठेवला होता इथं। त्याच्यामुळे मी विकासनगर मधील सगळे माझ्या आई बहिणी, भाऊ, काका, मामा सगळ्याचा अभिनंदन करतो की त्यांनी मला बोलिवलं आणि माझा सत्कार केला, मला मान सन्मान दिला। सगळ्याचे मनापासून धन्यवाद। की दिवसापासून जे काही व्हिडिओ यायले सोशल मीडियावर काय काय यायले, आम्ही हे काम करायला, आम्ही ते काम करायला, मात्र आम्ही जे वार्ड क्रमांक 12 मध्ये 8 ते 10 वर्ष व्हायलेत आज आम्ही काम करायलो। आम्ही काही नसताना सुद्धा खूप लोकांना काम करून दाखविले। हे वार्ड क्रमांक 12 हे माझा आहे। माझ्या सगळे वार्ड क्रमांक 12 मधील मी कोणाचा मुलगा आहे, कोणाचा भाऊ आहे, कोणाचा पुतण्या आहे, कोणाचा भाचा आहे। मला हे खूप आज आनंद झाला की माझी जे काम केलेली जी मेहनत होती आज त्या मेहनती आज फळ देणं सुरुवात झालेली आहे। आणि त्याचबरोबर हे जे काम मी जे 8 ते 10 वर्षापासून काम करीत आहे त्या कामामध्ये मला खूप लोक म्हणतात की तुझ्याकडे पद नाही, तुझ्याकडे काहीच नाही, तरी तू काम कसे करतोस। बघा, काम करायचा हे एक एज्युकेट माणूस आहे। मी काय अनपढ नाही, शिकलेलो आहे। त्याचबरोबर मी जे काम करतो ते मनामध्ये घेऊन काम करतो, कारण की कोणतं बी काम जर मनावर घेतलं तर ते 100% होते। आणि तिसरी गोष्ट की माझ्या माग वार्ड क्रमांक 12 मधील नागरिक माझ्या माग आहेत ना, तेच माझ्यासाठी खूप मोठा पद आहे। आणि त्याच मार्फत मी हे काम केलेले आतापर्यंत आणि खूप काही काम केलेले आहेत। मी काम ज्यावेळेस टाइम येईल त्यावेळेस दाखवील, लेटर दाखवील, सगळं दाखवील काय काय काम केलेले आहेत तर। आणि त्याचबरोबर जे बी काम राहिलेले आहेत ते पण काम होणार आहेत। आणि हे जे रोड वगैरे झालेले आहेत ते झालेले हे तर पूर्ण वार्ड क्रमांक 12 मधील जनतेला पण माहीत आहे, परभणी मधील पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे की हे काम आम्ही कसे केले तर। कामून की हे काम काय मी एकट्याने केलेलं नाही, ह्याच्यामध्ये वार्ड क्रमांक 12 मधील जे नागरिक आहेत त्यांनी मला साथ दिली, खांद्याला खांदा लावून चालले आणि आम्हाला रोडवर यावं लागलं। 2 ते 3 हजार लोक ज्यावेळेस रोडवर आले, उपोषण केले, आंदोलन केले, मोर्चे काढले, त्याच्यानंतर काम सुरू झाले। आणि ते काय काम काय तेवढे पण झाले नाहीत, थोडेफार काम झालेले आहेत। अनेक काम वार्ड क्रमांक 12 मध्ये राहिलेले आहेत, जसं की आजिजा नगर मध्ये एक वेळेस चक्कर मारून पहा की कुठं काम झालेले आणि कुठं राहिलेले। तुम्हाला काम न झालेले जास्त दिसले पाहिजे। त्याच्यानंतर अलिबाग नगर, नगर झालं, मंत्री नगर झालं,
शांतीनगर, म्हाडा परिसर अनेक भाग आहेत. वार्ड क्रमांक 12 मधील अनेक भागामध्ये कामं झालेले नाही. तर 0% आहे. जमजम मध्ये तर काहीच झालेलं नाही. त्याच्या बरोबर रामनगर हे जे आता कवडगाव गेट पाशी एक रामनगर झालेलं आहे, तिथं पण पहा कुठं कामं जे राहिलेले आहेत ते 100% करणार आणि ते कामं होणारच आहेत. आणि ते कामं जास्तीत जास्त कामं जे राहिलेले आहेत त्याच कामावर नजर आहे आमची आणि आम्ही ते कामं 100% करणार आहेत. कामून की ही खात्री करून दिली आपण की काय नसताना सुद्धा आम्ही इतकं काही केलेलं आहे आणि जे केलेलं आहे ते तर दाखविणारच आम्ही टाइम आल्यानंतर. आणि त्याचबरोबर आज तर मला खूप आनंद होतो. हे काम आज जे माझं सुरुवात झालेली आहे ती जी क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त व त्याचबरोबर जिथं झाले माझा सत्कार, जिथं मला लोक बोलिले नागरिकांनी जिथं मान सन्मान दिला, माझ्या आई, बहीण, ताई या भाऊ, वडील वयस्कर सगळ्या लोकांनी ते स्टार्ट बी अशा मुहूर्तावर झालेलं आहे. बघा, एक तर जयंती पण आहे आज, दुसरी गोष्ट विकासनगरमधून झालेलं आहे. म्हणजे हे स्पष्ट आहे की विकासनगरमधून झालं म्हणजे विकास कामामध्ये मी 100% पॉझिटिव्ह आहे आणि 100% विकास हे कामं केलेले आहेत. हे दोन्ही पण हे बी आहे. आणि दुसरी गोष्ट की जे कामं राहिलेले आहेत, खूप कामं राहिलेले आहेत वार्ड क्रमांक 12 मध्ये, ते बी लवकरात लवकर होणार आहेत. तसे की जे बी ज्या ज्या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट हे आरक्षण, हे वार्डामध्ये आरक्षण नाही, थोडंफार कुठं असं इंचिक तर त्या आरक्षणला घेऊन बसून कोणी कामून की आपला वार्ड इतका चांगला आहे वार्ड क्रमांक 12 की त्या वार्डामध्ये दलित वस्ती हे जे निधी असतात ते अनेक निधी आपल्या वार्डामध्ये आणू शकतात आणि त्याच मार्फत काही काही निधी आम्ही आणलेले आहेत आणि ते आता त्याच्या पुढं पण 100% आणू. आता जितके कामं झाले ना, आता खूप पाहुणे आहेत जिथे काम झाले ते लोक म्हणायला झाल्यानंतर आता तुमचे रोड इकडे चांगले दिसायलेत, तर तेच त्यांचेच पाहुणे त्यांना सांगायले आता रोड ह्याच्यामुळे चांगले दिसायलेत की आमचे बादल वया आहेत म्हणले. स्वतः लोक म्हणालेत वार्ड क्रमांक 12 मध्ये. आणि जे काम केले आता बी सदा न्याय मिळवून दिला त्या पाण्यामधला अतिवृष्टीमध्ये, तर ते बी काम काय सोपं नव्हतं, ते पण न्याय मिळवून दिला आम्ही. दुसरं काय नाही, आम्हाला हेच म्हणायचं आहे की हे काम आम्ही 100% करू शकतात, हे करून दाखविले. आम्ही आश्वासन देणार तर ते आश्वासन देत राहतील, मग मी काम करतच राहणार आहे. दुसरी गोष्ट की मला 1 रुपया वार्डामध्ये खर्चाची गरज पडणार नाही, कारण की मी काय नसताना खूप कामं केलेले आहेत. त्याचबरोबर मला जे खर्च आहे इलेक्शनमध्ये काय, तर ते माझे वार्ड क्रमांक 12 मधील नागरिक करणार आहेत आणि ते पण स्वतः सगळे पाहून घेतील. दुसरी गोष्ट की ज्यांनी जर समजा आमच्या वार्ड क्रमांक 12 मधील सगळ्या नागरिकांना माहिती आहे, सगळ्याला माहिती आहे आपण जे कामं केले खुले आम केलेले, तर असं काय कोणाला सांगायची गरज नाही, सगळ्याला माहिती आहे, घरोघर माहिती आहे. आणि ह्या कामामध्ये जे आता सध्या काम केलेले त्या बी कामामध्ये मला वार्ड क्रमांक 12 मधील अनेक भागातून फोन येतात की बादल भैया तुम्ही या, तुमचा सत्कार करायचा. मी त्यांना एकच सांगत असतो की थांबा, पहिले काम पूर्ण होऊ द्या, कारण की माझी पहिल्यापासून छबीच आहे ती की पहिले काम त्याच्यानंतर नाम. आता काही लोक काय थोडंफार काहीतरी खर्च करून आम्ही खर्च केला, आम्ही खर्च, तसं नाही, खर्च करणार नाही, मतलब काम हे गव्हर्नमेंटच्या मार्फत प्रशासनाच्या मार्फत आणणार, करून दाखविणार, त्याच्यानंतर म्हणणार. आणि हे बी सत्कारचा कार्यक्रम आजपासून स्टार्ट झालेला आहे आणि जास्तीत जास्त लोकांना न्याय मिळालेला आहे. थोडे लोक राहिलेले आहेत त्यांना पण ह्या पुढच्या आठवड्यामध्ये भेटणार आहे. ज्यांना पैसे ज्याचे अकाउंटचे काही टायपिंगमध्ये फाटला असेल किंवा करेक्शन असेल त्यांना डीडी पण भेटणार आहेत. त्याचबरोबर सगळ्या वार्ड क्रमांक 12 मधील नागरिकाला सांगितलं इच्छितो की मी जे आजपर्यंत तुमच्या समोर काम केलेलं आहे ते तर तुम्हाला पूर्ण माहीत आहे, ते बी गोष्टीचं एक लक्ष ठेवा. मी येणाऱ्या दिवसामध्ये इलेक्शनला सुद्धा उभा टाकणार आहे आणि तुमच्याच म्हणण्यानुसार उभा टाकणार आहे, त्याच्यात काही यायचं नाही, त्याच्यात काही बदल काय होणार नाही, काय नाही. इलेक्शनला तर 100% उभा टाकूच. आणि मी नगरसेवक झालो म्हणजे माझ्या वार्ड क्रमांक 12 मधील एक नगरसेवक राहणार माणूस, कारण की मी एकटा नगरसेवक नाही, माझ्या वार्ड क्रमांक 12 मधील अनेक नागरिक नगरसेवक राहील त्यावेळेस, ज्यावेळेस मला निवडून देताल. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय लहुजी, अल्लाह हाफिज.